आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या ऑनलाईन क्लासमध्ये व इयत्ता 7वीचं प्रकरण नंबर 14 ज्याच्यामध्ये आपण एलिमेंट्स, कंपाऊंड्स आणि मिक्सचर हे आपल्या चॅप्टरचं नाव आहे. हे चॅप्टर ज्या वेळेस आपण सुरू केलं होतं ते सुरू केलं होतं मॅटरवरून आणि मॅटरचेच हे जे पार्ट्स आहेत एलिमेंट्स, कंपाऊंड्स आणि मिक्सचर्स हे आता आपण एकेकाचा अभ्यास आपण करून राहिलो. एलिमेंट्सबद्दल तुम्हाला मी मागच्या वेळेसच माहिती दिली. नसेल माहिती तर वापस ते पाहायचं. तुम्हाला एलिमेंट्सबद्दल त्या ठिकाणी माहिती जी आहे ती मिळून जाईल. आजचं आपलं टॉपिकवर फोकस राहणार आहे कंपाऊंड्सवर. आजचा टॉपिक आहे कंपाऊंड्सवर आणि येणारा भाग जो आहे तो मिक्सचर्सवर राहणार आहे. मला माहीत आहे की प्रकरण मोठं आहे, त्यानंतर महत्त्वाचं सुद्धा आहे आणि केमिस्ट्रीचा हा बेस आहे. म्हणजे सायन्सची जी फॅकल्टी आहे केमिस्ट्री, या केमिस्ट्रीचा बेस जो आहे तो हे चॅप्टर आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीसुद्धा इनसाइड म्हणजे यावर्षी तुम्हाला काही गोष्टी समजतील आणि काही गोष्टी याच्यामधल्या पुढच्या वर्षी तुम्हाला समजतील इनसाइड द ॲटममध्ये. तर सुरुवात करायचं आपल्याला कंपाऊंड. तुम्हाला आतापर्यंत जी माहिती पाहिजे ती माहिती म्हणजे एलिमेंट्स जे आहेत, मागच्या वेळेस आपण जे पाहिलं त्यांची संख्या किती आहेत, त्याचे नॅचरल किती आहेत, त्यातले मॅनमेड किती आहे, हे गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. आणि एलिमेंट्स हे ज्या सिम्बॉलने दाखवतात, जो तक्ता आपण पाहिला होता, महत्त्वाचे जे एलिमेंट्स आहेत त्यांचा तक्ता पाहिला होता, त्यांचं नाव कसं देतात ते पाहिलं होतं. ही गोष्ट माहीत असल्याशिवाय कंपाऊंड्स हे जे आहे हे समजत नाही. तर आशा करतो की तुम्हाला ते माहीत असेलच. तर सुरुवात करू आपण आजच्या या कंपाऊंड्स या टॉपिकबद्दल. कंपाऊंड्स टॉपिकबद्दल जर विचार करायचा जर असला तर मी तुम्हाला दाखवील आजचं कंपाऊंड जे चॅप्टर आहे हे आहे काय आहे. मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलं होतं की कन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर कोणकोणते आहेत. मग कन्स्टिट्युएंट ऑफ एअरची जे आहेत नावं जे आहेत ते माझ्या मागे दाखवलेले आहेत मी तुम्हाला. त्याच्यामध्ये नायट्रोजन आहे, त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, वॉटर वेपर आहे, हायड्रोजन आहे, अर्गॉन आहे, निऑन आणि झेनॉन आहे. त्यावेळेस मी तुम्हाला विचारलं होतं की याच्यामधले एलिमेंट्स कोणकोणते आहेत. मग त्यावेळेसचं उत्तर थोडंसं आपण आठवू. त्यावेळेस हे दोन जे आहेत हे लाल झाले होते, म्हणजे हे एलिमेंट्स नाही आहेत. मी त्यावेळेसही तुम्हाला सांगितलं होतं की मी याचा रेफरन्स तुम्हाला पुढच्या वेळेस देणार आहे. हे एलिमेंट्स नाही आहेत, मग हे काय आहेत? तर हे आहेत कंपाऊंड आहेत. आता एलिमेंट्सचा आणि कंपाऊंडचा डिफरन्स काय असतो, त्यांच्या प्रॉपर्टीजमध्ये डिफरन्स काय असतो, हे पूर्ण गोष्टीचा आपण अभ्यास करणार आहे. मग कन्स्टिट्युएंट ऑफ एअरमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन, अर्गॉन, निऑन आणि झेनॉन दीज आर एलिमेंट्स, व्हाईल कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर वेपर दीज आर कंपाऊंड्स. आता कंपाऊंड म्हणजे काय ही गोष्ट आता आपण समजून घेणार आहे. थोडंसं याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला एक याच्यामध्ये दाखवलेलं नाही, पण कार्बन नावाचा जो कंपाऊंड आहे, तुम्हाला कार्बन डायऑक्साईडमध्ये ते नाव थोडंसं दिसलं असेल की कार्बन डायऑक्साईड म्हणजे त्याच्यामध्ये एक एलिमेंट आहे कार्बन. आणि ऑक्सिजनच्या संदर्भामध्ये ऑक्साईड तुम्हाला दिसून राहिलं. म्हणजे याचा अर्थ काय की दोन एलिमेंट्स जॉईन होऊन काय बनलं, कंपाऊंड बनलं. म्हणजे कंपाऊंड कसं बनते, व्हेन टू ऑर एलिमेंट्स आर जॉईन टुगेदर टू फॉर्म कंपाऊंड. कंपाऊंड कसं बनते, तर दोन किंवा जास्त एलिमेंट्स कंबाईन झाल्यामुळे जे आहे ते कंपाऊंड बनत असते. कार्बन डायऑक्साईड कार्बनपासून ऑक्सिजनपासून बनलं. आता पुढचं कंपाऊंड याच्यामध्ये दाखवलेलं आहे वॉटर वेपर. वॉटर वेपर इज नथिंग बट वॉटर, पाणी आहे ते. याच्यामध्ये कोणते एलिमेंट्स आहेत, काय आहेत याचा अभ्यास आपण पुढे पाहू. पण याच्यातसुद्धा हे मध्ये या जे आपले एलिमेंट्स आहेत त्याच्यापैकी काही ना काही एलिमेंट्स याच्यामध्ये सुद्धा इन्व्हॉल्ड आहेत. त्याच्यामुळेच ते काय झालं, एक प्रकारचं कंपाऊंड झालेलं आहे. चला पुढचा टॉपिक बघू आपण. माझ्या मागे ही डेफिनेशन येऊन राहिली कंपाऊंडची. तुम्हाला ती स्क्रीनशॉट काढायची आहे. तुम्हाला डेफिनेशन अंतर्गत कंपाऊंडची डेफिनेशन जी आहे ती तुम्हाला लिहायची आहे. अ कंपाऊंड इज द सबस्टन्स फॉर्म्ड बाय अ केमिकल कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर एलिमेंट्स. व्याख्या बिलकुल सरळ सोपी आहे. अ कंपाऊंड इज अ सबस्टन्स असा पदार्थ आहे फॉर्म बाय द केमिकल कॉम्बिनेशन होऊन, म्हणजे केमिकल बॉन्ड फॉर्म होऊन. अजूनही तुम्हाला बॉन्ड जे आहेत ते यावर्षी नाही आहेत, तो टॉपिक पुढच्या वर्षी टॉपिक आहे. त्याच्यामुळे आपण त्याचासुद्धा आपण अभ्यास करणार नाही आहे सध्या. पण हे केमिकली कॉम्बाईन होतात आणि त्याच्यापासून
म्हणजे कोण कंबाईन होतात, एलिमेंट्स कंबाईन होतात आणि त्याच्यापासून कोण बनतात, तर त्याच्यापासून बनते कंपाऊंड. आता कंपाऊंडचं जर एक्झाम्पल जर सांगायचं असलं तर या 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 डेफिनेशनच्या खाली एक्झाम्पलसुद्धा दिलेले आहेत. शुगर, आपल्या घरातली साखर, वॉटर, कार्बन डायऑक्साईड एक्सेट्रा, दीज आर द कंपाऊंड्स. म्हणजे एलिमेंटची संख्या लिमिटेड आहे, पण नेचरमध्ये कंपाऊंड्स मोठ्या प्रमाणामध्ये सापडतात. म्हणजे वेगवेगळे एलिमेंट्स एकत्र येतात आणि त्याच्यापासून काय फॉर्म होतात, कंपाऊंड. का एकत्र येतात, त्यांना कोण भाग पाडते येण्यासाठी, हा विषय पुढच्या युक्तीमधला आहे. त्यामुळे आता आपण त्याची फारशी चर्चा करणार नाही. फक्त लक्षात घ्यायचं की दोनपेक्षा एलिमेंट्स एकत्र येतात आणि त्याच्यापासून काय बनतात, कंपाऊंड्स बनतात. पुढचा टॉपिक बघू आपण. पुढचा मुद्दा, आता तुम्हाला कंपाऊंडच्या प्रॉपर्टी समजण्यासाठी, तुम्हाला कंपाऊंड काय आहे समजण्यासाठी आपण एक कंपाऊंड घेऊया. त्याचं नाव आहे वॉटर. म्हणजे वॉटर तुम्हाला समजून सांगितलं की तुम्हाला कंपाऊंडच्या प्रॉपर्टीबद्दल आयडियाज थोड्याशा क्लिअर तुमच्या होतील. कशा होतील, काय होतील, आता आपण एक एक प्रॉपर्टीज आपण वॉटरची बघू, जेणेकरून तुम्हाला कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत ह्या समजण्यासाठी मदत होईल. बघा आता वॉटर म्हणजे कंपाऊंड म्हणजे काय होते बघा. पहिला मुद्दा आहे याच्यामध्ये, वन मॉलिक्यूल ऑफ वॉटर इज मेड अप ऑफ 2 ॲटम्स ऑफ हायड्रोजन अँड 1 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन. आता हा मुद्दा समजून सांगताना काही टर्म तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत. इथं शब्द म्हटलेला आहे वन मॉलिक्यूल ऑफ वॉटर. त्याला मॉलिक्यूलला मराठीमध्ये रेणू असं नाव आहे. काय नाव आहे, रेणू. मॉलिक्यूल म्हणजे रेणू. वन मॉलिक्यूल ऑफ वॉटर इज मेड अप ऑफ 2 ॲटम्स ऑफ हायड्रोजन अँड 1 ॲटम ऑफ ऑक्सिजन. हा कसा बनतो, हा बनतो 2 ॲटम कोणाचे, हायड्रोजनचे, आणि 1 ॲटम जो आहे तो हायड्रोजनचा आणि 1 ॲटम जो आहे तो म्हणजे 2 ॲटम जे आहेत ते ऑक्सिजनचे. ॲटम्स म्हणजे अणू, हे एकत्र येतात आणि यापासून एक कंपाऊंड बनतात. आता मी तुम्हाला थोडीशी एक कसे बनतात तुम्हाला मी ते दाखवतो. हा माझ्या मागे व्हाईट बोर्ड आहे. हा व्हाईट बोर्ड मी लॉन्च केला तुमच्यासमोर आणि याच्यामध्ये आपण काही गोष्टी ज्या आहेत त्या कंपाऊंडबद्दल आपण समजून सांगण्याचा प्रयत्न आता तुम्हाला करणार आहे. बघा आपण काय बोललो होतो व्याख्येमध्ये, व्याख्या लक्षात ठेवायची की वन मॉलिक्यूल ऑफ वॉटर इज मेड अप ऑफ 2 ॲटम्स ऑफ हायड्रोजन अँड 1 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन. बघा आता याच्यामध्ये एक गोल काढतो मी. हा एक गोल काढला. हा समजा हायड्रोजन आहे. हायड्रोजनचा काय आहे तो, ॲटम आहे. हायड्रोजनचा काय आहे तो, ॲटम आहे. आणि हायड्रोजन काय आहे, हायड्रोजन आहे एलिमेंट. हायड्रोजन आहे एलिमेंट. आता तुम्हाला रंग बदलतो थोडासा, मी नाही बदलत, या पेनाचा रंग बदलतो. हे आहे ऑक्सिजन. थोडंसं बरोबर गोल काढतो, बरोबर आला नव्हता तो. हे ऑक्सिजनचे 2 ॲटम. हे तिन्हीचे तिन्ही एलिमेंट्स आहेत. लक्षात घ्यायचं हे तिन्हीचे तिन्ही काय आहेत, हे तिघचे तिघही काय आहेत, तर एलिमेंट्स आहेत हे. आता काय होते, आपण काय व्याख्या बोललो होतो, दाखवतो तुम्हाला वाक्य. वन मॉलिक्यूल ऑफ वॉटर इज मेड अप ऑफ 2 ॲटम्स ऑफ हायड्रोजन अँड 1 ॲटम ऑफ ऑक्सिजन. वापस आपल्या याच्यावर हे 3 एलिमेंट आहेत, हायड्रोजन, ऑक्सिजन, 2 एलिमेंट आहेत आणि 3 ॲटम आहेत. 3 ॲटम आणि 2 एलिमेंट. एलिमेंट किती आहेत, 2. हायड्रोजन हा एक एलिमेंट आहे, ऑक्सिजन हा दुसरा एलिमेंट आहे आणि ॲटम किती आहेत, हे 3. आता काय होते की हे कंबाईन होतात, या हायड्रोजनसोबत. हे कंबाईन होतात या हायड्रोजनसोबत आणि याचा काय तयार होतो, एक वॉटरचा मॉलिक्यूल तयार होतो. कसा होतो तो आपण बघू. ब्ल्यू रंगाने घेतला म्हणून ब्ल्यू रंग घेतो मी याच्यामध्ये. हा इथं काढला एक आपण, हा इथं काढला आपण एक. बघा आपण आता काय काय पाहिलं याच्यामध्ये, एलिमेंट्स किती होते, त्याची संख्या आपण 2 लिहू. कोणकोणते एलिमेंट्स होते, एक होता हायड्रोजन,
आणि दुसरा कोणता होता? थोडंसं लहान करतो मी आणखी त्याला, मग तुमच्या लक्षात येईल ते. हां, थोडासा उशीर लागतो या गोष्टीला. होप तुम्ही समजू शकता. ऑक्सिजन. ऑक्सिजन हे दोन त्याच्यामध्ये एलिमेंट आहे. ॲटम किती होते? 3. हायड्रोजनचा 1 आणि ऑक्सिजनचे 2 ॲटम होते. एलिमेंट विचारलं तर 2 एलिमेंट आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. ॲटम्स विचारले तर 3 आहेत, हायड्रोजनचे 1 आणि ऑक्सिजनचे 2. हे काय झाले? कंबाईन झाले. हे काय झाले? कंबाईन झाले. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, हे काय झाले? कंबाईन झाले या ठिकाणी. आणि याच्यापासून काय बनला? एक बनला मॉलिक्यूल. कोणाचा? वॉटरचा मॉलिक्यूल बनला. वॉटरचा काय बनला? हा मॉलिक्यूल. लक्षात घ्या काय 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 बोलून राहिलो मी याच्यामध्ये. 2 एलिमेंट्स फॉर्म झाले, 3 ॲटम्स होते, त्याच्यापासून एक मॉलिक्यूल बनला. ते एकत्र आले. काय एकत्र आले? पुढच्या वर्षी अभ्यास करणार, तो आपला अभ्यास विषय नाही, पण ते एकत्र आले आणि या ॲटमनी काय बनवला? मॉलिक्यूल. 2 ॲटम होते हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे, त्यांनी काय बनवला? एक मॉलिक्यूल बनवला वॉटरचा. म्हणजे 2 एलिमेंट होते, 3 ॲटम होते आणि एक जो आहे तो मॉलिक्यूल त्याच्यापासून बनला, वॉटरचा मॉलिक्यूल बनला. तुमच्या लक्षामध्ये ही गोष्ट आली असेल. आता क्लिअर करतो मी थोडंसं हे, आणि पुढची प्रॉपर्टी आपण याच्यामधून समजण्याचा प्रयत्न करू. आपण काय पाहून राहिलो की प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड, आणि प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड कोणाचा अभ्यास करून आपण पाहून राहिलो? तर वॉटरचा अभ्यास आपण करून राहिलो. म्हणजे लक्षात घ्यायचं, वॉटर हा एक कंपाऊंड आहे, त्याच्यामध्ये 2 एलिमेंट आहे, एक हायड्रोजन एक ऑक्सिजन. ॲटम्स किती आहेत? 3 आहेत, हायड्रोजनचा 1 ऑक्सिजनचे 2 एकत्र आले आणि वॉटरचा मॉलिक्यूल जो आहे तो बनला. आता आपल्या पुढच्या मुद्द्यावर आपण लक्षात घेऊ. हा पुढचा मुद्दा सांगतो तुम्हाला मी. द प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड्स आर डिफरंट फ्रॉम द प्रॉपर कन्स्टिट्युएंट्स दोज कन्स्टिट्युएंट एलिमेंट. हेही तुम्हाला मी सांगतो मी. वॉटरचाच अभ्यास आपण करू. याच्यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ द कंपाऊंड आर डिफरंट फ्रॉम द प्रॉपर्टीज ऑफ द कन्स्टिट्युएंट एलिमेंट. आता वॉटरमध्ये कन्स्टिट्युएंट एलिमेंट कोणकोणते आहेत? वॉटरमध्ये आहेत हायड्रोजन, आणि ऑक्सिजन. आता आपली ओळ लक्षात घ्यायची काय होती? द प्रॉपर्टीज ऑफ द कंपाऊंड आर डिफरंट फ्रॉम द प्रॉपर्टीज ऑफ द कन्स्टिट्युएंट एलिमेंट. कन्स्टिट्युएंट एलिमेंट, दीज आर द 2 कन्स्टिट्युएंट एलिमेंट शोन इन हिअर, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. तुम्हाला जर मी विचारलं की हायड्रोजन आणि ऑक्सिजन सॉलिड आहेत, लिक्विड आहेत की गॅस आहे, तर तुमचं उत्तर जर का गॅस असेल तर ते उत्तर बरोबर आहे. म्हणजे हा हायड्रोजनही गॅस आहे, हा ऑक्सिजनही गॅस आहे. हायड्रोजन गॅस आहे, ऑक्सिजन गॅस आहे, पण वॉटर जे आहे यांच्यापासून जे फॉर्म झालेलं ते गॅस आहे का? नाही. ते नॉर्मल टेम्परेचरला काय आहे? लिक्विड आहे. काय ते? लिक्विड आहे. म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ द कन्स्टिट्युएंट एलिमेंट आर डिफरंट फ्रॉम द प्रॉपर्टीज ऑफ द कंपाऊंड. कन्स्टिट्युएंट एलिमेंट तर या केसमध्ये गॅस आहेत, पण वॉटर जे आहे हे काय आहेत? हे लिक्विड आहे. म्हणजे प्रॉपर्टीज त्याच्या बदलल्या. अजून मी तुम्हाला थोड्याशा दुसऱ्या उदाहरणांना हीच गोष्ट समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. याच हायड्रोजन आणि ऑक्सिजनबद्दल सांगतो मी तुम्हाला. आता दुसरी प्रॉपर्टी थोडंसं OXYGEN हे थोडंसं येऊ देतो. आता तुम्हाला दुसरी प्रॉपर्टी सांगतो. हायड्रोजन हा जो गॅस आहे याची पहिली प्रॉपर्टी आहे, हा बर्न्स इटसेल्फ. बर्न्स इटसेल्फ जर मराठीत मी सांगायचं झालं तर याचा अर्थ स्वतः जळतो. स्वतः जळतो. ऑक्सिजन हा स्वतः जळत नाही, बट इट हेल्प्स फॉर बर्निंग. हेल्प्स फॉर बर्निंग. हा काय करतो? हा ज्वलनाला मदत करतो. एक तर स्वतः जळतो, एक तर ज्वलनाला मदत करतो.
आणि याच्यापासून जे कंपाऊंड बनलं ज्याचं नाव वॉटर आहे, मग त्यानं काय करायला पाहिजे होतं? स्वतः जळायला पाहिजे होतं. पण याच्या बिलकुल हे अपोजिट आहे. हे याच्यातलं काहीच करत नाही. इट नायदर बर्न्स नॉट हेल्प्स फॉर बर्निंग. उलट आग लागली तर आपण पाणी त्याच्यावर टाकतो आणि त्याला विझवतो. लक्षात घ्यायचं कोणती प्रॉपर्टी आपण पाहून राहिलो? 2 नंबरची प्रॉपर्टी आपण पाहून राहिलो याच्यामधली. द प्रॉपर्टीज ऑफ द कंपाऊंड आर डिफरंट फ्रॉम द प्रॉपर्टीज ऑफ द कन्स्टिट्युएंट एलिमेंट. एलिमेंटपेक्षा कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या वेगळ्या असतात. हीच गोष्ट याच्यातून आपल्याला लक्षामध्ये येते. ही गोष्ट याच्यामधून लक्षात तुम्ही घेऊन घ्यायची. याचं तुम्हाला समजलं नसेल तर मी थोडंसं दुसरं उदाहरण देऊन सांगतो. हा सेम मुद्दा सांगतो मी दुसरा. हा एक एलिमेंट आहे, याचं नाव आहे सोडियम. त्या तक्त्यात जर तुम्ही पाहिलं तर याला Na आपण सोडियमसाठी दाखवतो. Cl हा क्लोरीनसाठी वापरतो आणि याच्यापासून जे कंपाऊंड बनते त्याचं नाव आहे NaCl. त्याला म्हणतात सोडियम क्लोराईड. हा सोडियम जो आहे हा मेटल आहे, धातू आहे, मेटल आहे. क्लोरीन जो आहे तो नॉन मेटल आहे. हा क्लोरीन जो आहे तो पॉयझनस आहे. आणि याच्यापासूनचं बनलेलं जे मीठ आहे आपण दररोज वापरतो. सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ, म्हणजे ते ना विषारी आहे ना काही आहे, आपण तर ते डेली वापरतो. म्हणजे द प्रॉपर्टीज ऑफ अ कंपाऊंड आर डिफरंट फ्रॉम दोज प्रॉपर्टीज ऑफ द कन्स्टिट्युएंट एलिमेंट. ही गोष्ट लक्षात या ठिकाणी ठेवायची तुम्हाला आहे. आशा करतो की तुम्हाला हा सुद्धा दुसरा मुद्दा तुम्हाला समजला असेल. बघा, पहिला मुद्दा आपण काय पाहिलं होतं? 1 मॉलिक्यूल ऑफ वॉटर इज मेड अप ऑफ 2 ॲटम्स ऑफ हायड्रोजन अँड 1 ॲटम ऑफ ऑक्सिजन. द प्रॉपर्टीज ऑफ द कंपाऊंड आर डिफरंट फ्रॉम द प्रॉपर्टीज ऑफ द कन्स्टिट्युएंट एलिमेंट. म्हणजे वेगवेगळ्या मॉलिक्यूल फॉर्मसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ॲटम्स लागतात. सोडियममध्ये, क्लोराईडमध्ये सोडियम आणि क्लोरीन होतं आणि याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे. आणि त्याच्या ज्या आहेत त्याच्या प्रॉपर्टीज पूर्णपणे वेगळ्या असतात. आणखी पुढचा मुद्दा काय आहे ते आपण बघू. हायड्रोजन इज अ कंब्युस्टिबल सबस्टन्स, स्वतः जळतो. ऑक्सिजन हेल्प्स कंब्युशन. आणि जो वॉटर जो आहे याच्यापासून बनलेलं हे जे आहे आपण उलट आग विझवण्यासाठी याचा वापर करतो. त्यामुळे हे ज्वलनाला मदतही करत नाही आणि स्वतःही जळत नाही. हे महत्त्वाचे मुद्दे याच्यामधले आहे. तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे या गोष्टीचा. आणि वॉटर ॲज अ कंपाऊंड हे मुद्दे जे आहे ते तुम्हाला एकाखाली एक जे आहे ते लिहायचे आहे. खूप महत्त्वाचे असे मुद्दे आहेत. तुम्हाला कंपाऊंडच्या प्रॉपर्टी समजल्या की कंपाऊंड बनते एलिमेंटपासून. वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंट्स एकत्र येतात त्याच्यापासून बनतो कंपाऊंड. कंपाऊंडच्या प्रॉपर्टी एलिमेंटच्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या बदलतात. एलिमेंटचा जो स्मॉलेस्ट पार्टिकल आहे तो आहे ॲटम आणि कंपाऊंडचा जो स्मॉलेस्ट पार्टिकल आहे तो आहे मॉलिक्यूल. आणखी काही प्रॉपर्टीज येणार आहे पण त्या आपण येणाऱ्या म्हणजे समोरच्या जसं जसं आपण पुढे पुढे जाऊ तसं तसं त्या गोष्टी तुम्हाला समजून येतील. चला, पुढचा मुद्दा आपण घेणार आहे याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन ऑफ अ कंपाऊंड. या रिप्रेझेंटेशन ऑफ कंपाऊंड म्हणजे कंपाऊंड कशा प्रकारे दाखवल्या जाते त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती आपण बघणार आहे. कंपाऊंड म्हणजे कशा प्रकारे दाखवल्या जाते तोही थोडासा मुद्दा महत्त्वाचा नाही, तो थोड्याशा भागानंतर पाहू. पहिले आपण आपल्या पुस्तकावर कॉन्सन्ट्रेशन करू. आपल्या पुस्तकाचं पान नंबर 95. तुम्हाला फॅमिलियर व्हावं म्हणून मी तुम्हाला मागच्या मागे तुम्हाला दाखवून राहिलो की मी ज्या गोष्टी सांगतो त्या पुस्तकातल्या आहे किंवा नाही आहेत. बघा, आता याच्यावर आपण फोकस करू थोड्याशा मुद्द्यावर. कंपाऊंड काय आहे, आपल्या पुस्तकामध्ये काय सांगितलेलं आहे ते पाहू. याच्यामध्ये एक प्रश्न दिलेला आहे तुम्हाला. टेक अ शुगर इन अ टेस्ट ट्यूब अँड हिट द टेस्ट ट्यूब. ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स, व्हॉट रिमेन्स बिहाइंड. काय केलं? साखर घेतली आणि साखरेला गरम केलं. म्हणजे लॅबॉरेटरीमध्ये साखरेला काय केलं? गरम केलं. गरम केल्याबरोबर आपल्याला थोड्या वेळानं अशी जळलेलं काळ्या रंगाचं जे आहे ते आपल्याला दिसून येते. जळलेली साखर आपल्याला दिसून येते. आता काय याच्यावरून आपण काय सांगू शकतो की जे शुगर आहे हे एलिमेंट नाही आहे, कारण हे कशाच्या तरी पासून बनलेली होती म्हणून काहीतरी मागे उरलं. म्हणजे याच्यामध्ये तर शुगर पांढऱ्या रंगाची आहे आणि त्याला जाळल्यानंतर तर काळ्या रंगाचं काहीतरी तयार झालं. म्हणजे याचा अर्थ शुगर हे एलिमेंट नाही आहे.
मग शुगर काय आहे? शुगर काय? कंपाऊंड. शुगर काय होईल? कंपाऊंड होईल. याचं उत्तर असं येतील, प्रश्न आणि उत्तर तुम्हाला लिहायचं आहे हे. द शुगर मेल्ट्स अँड देन इट लुजेस वॉटर लिव्हिंग बिहाइंड अ ब्लॅक सबस्टन्स. दिस ब्लॅक सबस्टन्स इज कॉल्ड ॲज कार्बन. याला काय म्हणतो आपण? कार्बन असं म्हणतो. तो जो उरलेला जो काळा पदार्थ आहे त्याला आपण म्हणतो कार्बन असं म्हणतो. म्हणजे शुगर काय आहे? एलिमेंट नाही, कंपाऊंड आहे. त्याच्यामधले जर तुम्हाला जर विचारलं की शुगरमध्ये कोणता कंपाऊंड मागे राहिला त्याला जाळल्यानंतर, तर तुमचं उत्तर येईल कार्बन. प्रश्न आणि उत्तर तुमच्या खाली आहे. आता याच्यामध्ये दुसरा पण प्रश्न आहे, तो दुसरा पण प्रश्न तुम्हाला दाखवतो. आता दुसरा प्रश्न पाहत असताना याच्या अगोदरचं जे कार्बन आहे हा टॉपिक सोडून द्या. व्हॉटपासून लक्षात घ्या. हा दुसरा प्रश्न आहे. तुम्हाला व्हॉटपासून तुम्हाला पुढचा प्रश्नसुद्धा लिहायचा आहे. व्हॉट डज इट इम्प्लाय? याच्यावरून आपण काय सांगू शकतो? हाऊ मेनी एलिमेंट्स इज शुगर मेड ऑफ? आणि साखरेमध्ये कोणकोणते एलिमेंट्स आहेत की ज्याच्यापासून शुगर नावाचा कंपाऊंड बनला? साखर जो आहे तो कंपाऊंड बनला, त्याच्यामध्ये काय देतं? द शुगर लिव्स बिहाइंड अ कार्बन ऑन हिटिंग. दिस इम्प्लाय शुगर इज नॉट अन एलिमेंट बट इट कन्सिस्ट ऑफ मोर दॅन वन एलिमेंट. त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त एलिमेंट्स आहेत. प्रश्न आणि उत्तर मी तुम्हाला दिलेले आहे. हे उत्तर लिहायचं आहे. यातला पुढचा जो प्रश्न आहे तो सुद्धा तुम्हाला लिहायचा आहे. त्याच्या खाली लिहा तुम्ही, हाऊ मेनी एलिमेंट्स इज शुगर मेड अप ऑफ? शुगर मध्ये किती पदार्थांपासून शुगर जी आहे ती बनलेली आहे? याचं उत्तर येईल शुगर, ज्याला दुसरा शब्द ग्लुकोजसुद्धा आहे, इज मेड अप ऑफ 3 डिफरंट एलिमेंट्स, कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. मग आता तुम्हाला जर विचारलं मी की शुगरमध्ये एलिमेंट्स कोणते, काय सांगता येईल आपल्याला? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. मग तुम्ही म्हणाल किंवा शुगर गरम केल्यानंतर आम्हाला हायड्रोजन आणि ऑक्सिजन तर दिसलाच नाही, फक्त कार्बनच दिसला. मग हायड्रोजन ऑक्सिजन कुठे गेले? हायड्रोजन ऑक्सिजन हे गॅस आहेत, ते डोळ्यानं दिसत नाहीत, त्यामुळे ते आपल्याला दिसले नाही. फक्त आपल्याला कार्बन दिसला. म्हणजे फक्त एका कार्बनपासून बनलेली नाही आहे शुगर, तर ती बनलेली आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून सुद्धा. पण ते गॅस असल्यामुळे आपल्याला दिसले नाही. आणि हे जे आहे कार्बन आपल्याला इझिली दिसून आलं, कारण त्याचा रंग काळा आहे आणि तो आपल्याला दिसतो, म्हणून तो आपल्याला दिसून आलं. आता कंपाऊंड अंतर्गत एक आणखी एक याच्यामध्ये 2 प्रश्नामध्ये आणखी एक दिलेला आहे तुम्हाला. म्हणजे पहिला प्रश्न तुम्हाला लिहायचे, त्याचे जे दुसरे प्रश्न आहेत ते सुद्धा त्याच्या खाली खाली लिहायचे त्याच्यासारखेवाले. आणि हा एक पुढचा प्रश्न आहे, युजिंग टॉंग्स. टॉंग्स म्हणजे पकड, चिमटा. होल्ड अ मॅग्नेशियम रिबन इन अ फ्लेम अँड ऑब्झर्व. काय केलं आपण बघा, आपण करूच ना ते. ही मॅग्नेशियमची फ्लेम घेतली. मॅग्नेशियमची फ्लेम म्हणजे जी आहे ते रिबन म्हणजे मॅग्नेशियमची फीत, मॅग्नेशियम नावाच्या एलिमेंटपासून बनलेली फीत. तिला काय करायचं? दिव्यावर नेऊन त्याला आग द्यायची. काय दिसून येते? व्हॉट चेंजेस टूक प्लेस इन द अबाव अँड 2 एक्सपेरिमेंट. आता तुमचे लक्षात घ्यायचं की बा ही जशी तुम्ही जाता, जशी फुलझडी पेटते की नाही आपल्या दिवाळीची, तशा प्रकारचं ब्राईट लाईट जो आहे याच्यापासून फुलझडीसारखी फुलझडीच पेटायला लागते. मॅग्नेशियमची रिबन आपण हवेमध्ये जाळतो आणि पांढऱ्या रंगाची राख जी आहे ती खाली पडते. मग आता हे काय आहे नेमकं, ही गोष्ट आपण लक्षात घेऊ. व्हेन अ मॅग्नेशियम रिबन हिटेड इन अ फ्लेम, it burns with a dazzling brilliance in the air, producing a white powder. This white powder is nothing but the magnesium oxide. आणि ही कोणाची पावडर असते? ही मॅग्नेशियम ऑक्साईडची ही पावडर असते. पहिला प्रश्न आणि त्याच्यानंतरचे छोटे छोटे 2 प्रश्न, नंतर हा दुसरा प्रश्न, त्याचं उत्तर तुम्हाला सगळंचं सगळं वहीमध्ये लिहायचं आहे. आता पुढचा याच्यामध्ये प्रश्न असता, व्हॉट चेंजेस टूक प्लेस इन अबाउट 2 एक्सपेरिमेंट. म्हणजे ते साखर असो जाळणं असो किंवा मॅग्नेशियमची रिबन जाळणं असो, याच्यामध्ये तुम्हाला काय दिसून आला चेंजेस? तर याच्यामध्ये दिसून आला केमिकल चेंजेस हॅपन इन अबाउट 2 एक्सपेरिमेंट्स. या दोन्हीही एक्सपेरिमेंटमध्ये कोणता चेंज दिसून आला तुम्हाला? केमिकल चेंज जो आहे तो दिसून आला. चेंजेस अँड टाइप्स ऑफ चेंजेस तुमचे सगळे झालेले आहेत. फिजिकल चेंज, केमिकल चेंज, स्लो चेंज, फास्ट चेंज, युजफुल चेंज, हार्मफुल चेंज, हे सगळ्या प्रकारचे चेंजेस आपले पाहून झालेले आहेत. आता कंपाऊंडमधलं जो पुढचं आहे, व्हॉट डज द नेम कार्बन डायऑक्साईड इम्प्लाय? हाऊ मेनी अँड विच एलिमेंट्स आर द सबस्टन्स मेड अप ऑफ? याचं उत्तर मी तुम्हाला थोडंसं याच्यावर देतो. कार्बन डायऑक्साईड.
नाव देतो मी थोडंसं फळ्यावर समजून सांगतो तुम्हाला. कार्बन डायऑक्साईड, कार्बन डाय ऑक्साईड म्हणजे नावावरून आपल्याला कसं समजते त्याच्यामधले एलिमेंट पाहणं, त्याची क्रिया आपण पाहून राहिलो. आता याच्यामध्ये एका एलिमेंटचं तर नाव सरळ आलं कार्बन, म्हणजे याच्यामध्ये कार्बन आहे. आणि दुसरा आहे ऑक्सिजनशी संबंधित आहे ऑक्साईड. ऑक्सिजनशी संबंधित काय ऑक्साईड. म्हणजे तुम्हाला जर मी विचारलं की याच्यामध्ये एलिमेंट्स कोणते आहेत, तर एलिमेंट्स याच्यामध्ये एक आहे कार्बन, ज्याला आपण सी या शब्दाने दाखवतो, आणि दुसरा आहे ऑक्सिजन, त्याला आपण ओ या शब्दाने दाखवतो, ओ या शब्दाने दाखवतो. आता कार्बन डायऑक्साईड म्हणजे याच्यामध्ये कार्बन तर आहे, हा डाय जो शब्द आहे, डाय हा जो या ठिकाणी डाय शब्द आहे, या डायचा अर्थ होते दोन. या डायचा अर्थ काय होतो, दोन अर्थ होतो. आता हे एक डीपची क्रिया आहे, येता येता तुम्हाला समजेल. कार्बन डायऑक्साईडमध्ये जर एलिमेंट्स विचारले, हाऊ मेनी एलिमेंट्स आर देअर इन कार्बन डायऑक्साईड, द आन्सर विल बी 2. किती आहेत त्याच्यामध्ये, 2 एलिमेंट्स आहेत, कार्बन आणि ऑक्सिजन, कार्बन आणि ऑक्सिजन. आणि आता जर मी तुम्हाला विचारलं की कोणत्या कोणत्या याचे किती किती ॲटम्स याच्यामध्ये भाग घेतात, तर डाय म्हणजे 2, ऑक्सिजनचे 2, कार्बनचा 1, कार्बनचा 1 आणि ऑक्सिजनचे 2 मिळून काय बनलं, कार्बन डायऑक्साईड. आणि म्हणजे याचा अर्थ या प्रश्नाचं उत्तर आपण देताना काय देऊ शकतो, व्हॉट डज द नेम कार्बन डायऑक्साईड इम्प्लाय. कार्बन डायऑक्साईड हे नाव काय दाखवते, हे दाखवते तुम्हाला हे उत्तर, समोरचं उत्तर जे देतो कार्बन डायऑक्साईड CO2. आता CO2 का लिहिलं, मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, ज्यावेळेस आपण याच चॅप्टरमध्ये पुढे पाहू त्यावेळेस तुम्हाला समजून येईल की हा याच्या म्हणजे पाण्याला H2O लिहितात, सोडियम क्लोराईडला NaCl दाखवल्या जाते, कार्बन डायऑक्साईडला CO2 दाखवल्या जाते. याच्यामधल्या ॲटमची संख्या दाखवते, या ठिकाणी ॲटमची संख्या दाखवली. परत मी थोडंसं याच्यावर आपल्या फळ्यावर येतो आणि तुम्हाला मी CO2 काय आहे नेमकं ते तुम्हाला समजून सांगतो. क्लिअर करतो मी पहिले फळा. काय सांगितलं आपण, कार्बन डायऑक्साईडला कशाद्वारे दाखवलं होतं त्यांनी, CO2. आता याच्यामध्ये कोणते 2 एलिमेंट आहेत, एक कार्बन आणि एक ऑक्सिजन. तुमच्या लक्षात या 2 वरून दिसूनच येऊन राहिलं की याच्यामध्ये 2 ऑक्सिजन आहेत, 2 ऑक्सिजनचे ॲटम आहेत, 2 ऑक्सिजनचे ॲटम आहे. आणि कार्बनचे किती ॲटम आहे, कार्बनच्या मागे पुढे तर काहीच लिहिलं नाही आहे. ज्याच्या मागे कोणी नाही आहे त्याच्या मागे असतो, हमेशा लक्षात ठेवायचं की एक हा कधी दाखवला जात नाही. लक्षात घ्या, 0 नाही, 0 हा एलिमेंटच्या बाबतीमध्ये नसते, एक मिनिमम एक ॲटम तरी लागतो, म्हणजे याच्या मागे 1 आहे. म्हणजे तुम्हाला जर मी विचारलं तर 1 काय होईल याच्यामध्ये, कार्बन, आणि 2 आहेत त्याच्यामध्ये ऑक्सिजन, 2 ऑक्सिजन आणि 1 कार्बन मिळून काय बनला, कार्बन डायऑक्साईड. आपल्या मुद्द्यावर मुख्य मुद्दा या, carbon dioxide CO2 is a compound which is made up of 2 or different elements, that is carbon and oxygen. The name carbon dioxide implies that one molecule of carbon dioxide is made up of 1 atom of carbon and 2 atoms of oxygen. लक्षात घ्यायचं. मग 1 atom of carbon आहे, 2 atoms of oxygen आहे. याच्यापासून कार्बन डायऑक्साईडचा एक काय बनला, एक मॉलिक्यूल बनला. ॲटम पासून काय बनतो, मॉलिक्यूल बनतो, ध्यानामध्ये ठेवायचं. पुढचा मुद्दा बघू आपण याच्यामध्ये. परत आपल्या पुस्तकातला कंपाऊंड अंतर्गत विचारलेला हा प्रश्न आहे, हा कंपाऊंडची डेफिनेशन आहे. ही कंपाऊंडची डेफिनेशन जी आपण अगोदर पाहिली होती तीच ही कंपाऊंडची डेफिनेशन आहे, फक्त एकदा परत चालूमध्ये रेफरन्स आला म्हणून हे तुम्हाला मी दाखवलेले आहे. कंपाऊंडची डेफिनेशन काय म्हणते, द सबस्टन्स फॉर्म बाय अ केमिकल कॉम्बिनेशन ऑफ 2 or more एलिमेंट्स इज कॉल्ड ॲज कंपाऊंड. 2 किंवा जास्त जर एलिमेंट्स असतील तर आपण त्याला काय म्हणतो, कंपाऊंड. त्याचं नाव आपण त्याला कंपाऊंड देतो. एक प्रश्न आहे याच्यामध्ये आणखी, विच ऑफ दिस कंपाऊंड्स विच आर एलिमेंट्स. आता एक यादी दिलेली आहे बघा. हे जे पुस्तकाच्या मधातले प्रश्न आहेत ते खूपच महत्त्वाचे आहेत आणि परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात की विच ऑफ दिस आर म्हणजे एक यादी दिलेली आहे, वॉटर,
ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड. आता या सगळ्यांचे नावं आपले झालेले आहे. आपल्याला वॉटर बी सुद्धा काय आहे माहीत आहे, ऑक्सिजन बी तुम्हाला माहीत आहे आणि कार्बन डायऑक्साईड बी तुम्हाला माहीत आहे. म्हणजे याच्यामध्ये एलिमेंट आहेत आणि कंपाऊंड आहेत. आता मी जर तुम्हाला विचारलं की कंपाऊंड कोणते आहेत आणि एलिमेंट कोणते आहेत, तर तुमचं उत्तर जर असं उत्तर आलं असेल तर तुमचं उत्तर बरोबर आहे. याच्यातलं तुम्हाला बघा, एलिमेंट याच्यामध्ये एक आहे ऑक्सिजन, या यादीमध्ये ऑक्सिजन आहे आणि कंपाऊंड 2 आहे, वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड. हे 2 कंपाऊंड आहे आणि एक याच्यामध्ये काय आहेत, तर हे एक एलिमेंट आहे. हां, याही प्रश्नाचं उत्तर मी शिकवता शिकवता तुम्हाला दिलं. व्हॉट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द कंपाऊंड इज कॉल्ड. कंपाऊंडचा स्मॉलेस्ट पार्टिकल कोणता? तुमचं उत्तर पाहिजे मॉलिक्यूल. तुमचं उत्तर काय पाहिजे? मॉलिक्यूल. ॲटम एलिमेंटचा स्मॉलेस्ट पार्टिकल ॲटम आहे आणि कंपाऊंडचा स्मॉलेस्ट पार्टिकल मॉलिक्यूल आहे. ध्यानात ठेवायचं. काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत या ठिकाणी, तुम्हाला बहुतेक कदाचित दिसत नसेल बरोबर ते, पण मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. PPTवरचं थोडंसं फिल्टर काढून टाकतो मी. हां, आता तुम्हाला ते क्लिअर कट दिसत असेल. Always remember, a substance is a compound only if the molecules are made up of atoms of different types. हे खूप महत्त्वाचं आहे. हे मी समजून तुम्हाला देतो पहिले आपल्या व्हाईट बोर्डवर आणि मग तुम्हाला ही गोष्ट समजून दाखवतो. लक्षात घ्यायचा शब्द काय होता तो बघू द्या मला एकदा. हे पहिले क्लीन करू द्या. शब्द काय बोलून राहिला की अ सबस्टन्स इज अ कंपाऊंड ओनली इफ इट इज मेड अप ऑफ डिफरंट ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट. डिफरंट एलिमेंट्सपासून ते बनले असेल तरच त्याला कंपाऊंड म्हणायचं. उदाहरणार्थ, कार्बन हा एलिमेंट आहे, ऑक्सिजन हा एलिमेंट आहे, हा एक एलिमेंट आहे, हा दुसरा एलिमेंट आहे. यांनी कंपाऊंड बनवलं, त्याचं नाव आहे CO2. त्याचं नाव आहे CO2, कार्बन डायऑक्साईड. ही गोष्ट एकाकडे ठेवा. थोडंसं बारीक झालं आहे, उद्या थांबा एक मिनटं. ही गोष्ट थोडीशी मागे ठेवा तुम्ही. आता ऑक्सिजनचा एक ॲटम आहे आणि ऑक्सिजनचा 2 ॲटम आहे. हे जर एकत्र जर आले आणि ऑक्सिजनचं जर हे बनलं, तर हा ऑक्सिजनचा जो मॉलिक्यूल आहे, कारण तुम्हाला एक गोष्ट मी आता एकच भविष्यातली गोष्ट मी अगोदर तुम्हाला एक सांगतो की जो ऑक्सिजन आहे हा म्हणजे याला कंबाईन व्हावं लागते स्वतःच्याच एलिमेंटसोबत. हवेतला जो ऑक्सिजन आहे ॲक्च्युअल तो ऑक्सिजनचा ॲटम नाही आहे, ऑक्सिजनचा मॉलिक्यूल आहे. त्याला स्वतःच्याच एका ॲटमसोबत कंबाईन व्हावं लागते आणि O2च्या या मॉलिक्यूलच्या स्वरूपामध्ये तो अस्तित्वात येतो. आता याच्यापैकी हे कार्बन डायऑक्साईड आहे, हे कंपाऊंड आहे, पण ऑक्सिजन जो आहे तो कंपाऊंड नाही आहे. हा मॉलिक्यूल आहे, हा मॉलिक्यूल आहे, हा मॉलिक्यूल आहे, हाही मॉलिक्यूल आहे, पण हा कंपाऊंड आहे, हा कंपाऊंड नाही. हा कंपाऊंड आहे आणि हा कंपाऊंड नाही. का नाही आहे? कारण याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंट एकत्र आले म्हणून हा कंपाऊंड आहे आणि याच्यामध्ये एकच तो त्याचाच एलिमेंट एकत्र आला, त्यामुळे तो मॉलिक्यूल आहे, कंपाऊंड नाही. ध्यानात ठेवायची ही गोष्ट. पुढचा मुद्दा येतो याच्यामध्ये की वॉटर इज अ कंपाऊंड वन मॉलिक्यूल. ते गोष्ट आतापर्यंत आपली झाली की वॉटर या कंपाऊंडमध्ये कोणकोणते एलिमेंट्स आहेत हे तुमच्या लक्षामध्ये आता आलेलं आहे. आता एक प्रश्न विचारलेला आहे, तर विच एलिमेंट्स हेल्प्स कंब्युशन. आता तुम्हाला याचं उत्तर बिलकुल येते की कोणते कंब्युशन म्हणजे ज्वलनाला मदत करतात. तर त्याच्यामध्ये इथे ऑक्सिजन आणि हायड्रोजन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. सॉरी इथं आपल्या लक्षात येईल ते. विच एलिमेंट्स हेल्प्स कंब्युशन. ऑक्सिजन हेल्प्स कंब्युशन. ज्वलनाला मदत कोण करतो? ऑक्सिजन. इथं जर प्रश्न असा असता की विच एलिमेंट बर्न्स इटसेल्फ, कोणता एलिमेंट स्वतःहून जळतो, तर त्या ठिकाणी हायड्रोजन आलं असतं. पण या ठिकाणी काय येणार आहे? ज्वलनाला मदत करणारा एकच आहे गॅस, तो म्हणजे ऑक्सिजन आहे. पुढचं कॅन यू टेलमध्ये आहे, डज वॉटर हेल्प्स फॉर कंब्युशन.
आन्सर वॉटर डज नॉट हेल्प इन द कम्ब्युशन बट यूज इन द एक्सटिंग्विशिंग अ फायर. म्हणजे आग विझवण्यासाठी त्याचा वापर केला जाते. का वापर केला जाते? बिकॉज द प्रॉपर्टीज ऑफ द कंपाऊंड आर डिफरंट फ्रॉम द प्रॉपर्टीज ऑफ द कन्स्टिट्युइंग एलिमेंट्सपेक्षा वेगळे असल्यामुळे हे आपण त्याच्या प्रॉपर्टीमध्ये बदल झालेला आहे. जी गोष्ट आपण आतापर्यंत महत्त्वपूर्ण शिकवली हे तिन्ही पॉईंट तुम्हाला कंपाऊंडच्या बाबतीमध्ये एकाखाली एक लिहायचे आहेत. अ मॉलिक्यूल ऑफ अ कंपाऊंड इज फॉर्म बाय द केमिकल कॉम्बिनेशन ऑफ ॲटम्स ऑफ 2 or more एलिमेंट्स. म्हणजे मॉलिक्यूल जो फॉर्म होतो तो एक किंवा जास्त पेक्षा जास्त ॲटम्स एकत्र आल्यामुळे होतो. नंतर पुढचा आहे अ कंपाऊंड इज रिप्रेझेंटेड बाय द मॉलिक्युलर फॉर्म्युला. आपण CO2 पाहिलं, H2O पाहिलं, त्या स्वरूपामध्ये त्याला लिहिल्या जाते. आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अ कंपाऊंड इज अ शॉर्ट फॉर्म अँड नेम रिटन बाय युजिंग सिम्बॉल्स. आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला देत असताना त्या एलिमेंटचं संपूर्ण नाव लिहिल्या जात नाही, त्याच्या एलिमेंटचा सिम्बॉल लिहिला जातो. कार्बन डायऑक्साईड कसा लिहिला आपण? CO2 असा लिहिला होता. आणि त्याच्यामध्ये त्याचे काय दाखवले जातात? त्याचे ॲटम्स जे आहेत ते रिप्रेझेंट केल्या जातात. आता कलेक्ट द इन्फॉर्मेशन अँड प्रिपेअर अ टेबल. हा जो पुस्तकातला जो तक्ता आहे, हा तक्ता आपल्याला पाहायचा आहे. आणि हा तक्ता पाहून तुम्हाला याच्यामध्ये कंपाऊंडचं नाव, त्यानंतर कन्स्टिट्युइंग एलिमेंटचं नाव, नंतर सिम्बॉल अँड नंबर ऑफ त्यातले ॲटम्स कोणकोणते आहेत, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहेत आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक कसे आहेत, ह्या गोष्टीचा आपल्याला पाहायचं आहे. आणि यादीसुद्धा आपल्याला दिलेली आहे. सॉल्ट आहे, ॲलम आहे, ब्लू व्हिट्रॉल आहे, अमोनियम क्लोराईड आहे, बेकिंग सोडा आहे, चॉक आहे आणि वॉशिंग सोडा आहे. मला ठाऊक आहे की आजचं प्रकरण थोडंसं मोठं झालेलं आहे, त्याच्यामुळे जे आहे हा तक्ता आपण पुढच्या याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न जरूर करू. आणि इथं मी आता थांबतो आणि हा तक्ता आपण पुढच्या याला आपण सोडवून घेणार आहे. तोपर्यंत बाय बाय.